नमस्कार मित्रांनो, मी विराज. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता ई-केवायसी केली जाणार आहे. यासोबतच महिलांचे आधार आणि बँक खात्याची देखील तपासणी केली जाणार आहे. आता यामध्ये काय तपासणी केली जाणार, कोणत्या महिला बाद होणार, याबद्दलची माहिती रीलमध्ये सांगणार आहे. त्यामुळे रील शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता आधार कार्ड आणि बँक खाते तपासलं जाणार आहे. या तपासणी काय होणार, आधार कार्डवरील नाव आणि बँक खात्यामधील नाव किंवा बँकेत तुमचं जे खाते आहे त्यावरील नाव हे सेम आहे का याची खात्री केली जाणार आहे. कारण यामध्ये देखील अनेक महिलांनी फ्रॉड केल्याचं लक्षात आलेलं आहे. आता यात मला काही महिलांनी एक प्रश्न विचारला की आमचं आधार कार्डवर नाव हे आमच्या पतीचे नाव आहे, परंतु आमचं बँक अकाउंट आहे ते आमच्या वडिलांच्या नावावर आहे, तर आम्हाला अडचण येऊ शकते का? तर तुम्हाला नक्कीच अडचण येऊ शकते. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर तुमच्या नवऱ्याच्या नावाने किंवा पतीच्या नावाने जे तुमचे आधार कार्ड आहे त्यावर त्या पद्धतीने तुम्हाला बँक अकाउंट ओपन करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते डीबीटीला लिंक होईल आणि तुमचा अर्ज बाद केला जाणार नाही. कारण आता बऱ्यापैकी खात्यांची तपासणी सुरू होणार असून आता यामधून महिला बाद होणार आहेत. त्यामुळेच बाद होण्याआधीच तुम्हाला ही गोष्ट लवकरात लवकर करून घ्यायची आहे. त्यामुळे रील शेअर आणि फॉलो करा. नमस्कार मित्रांनो, मी